मी प्राध्यापक किरण जाधव, माझी मुलगी धनश्री जाधव अपेक्स अकॅडमी म्हणजे या ठिकाणी शिकते. वास्तविक पाहता जेव्हा 10वीचा रिझल्ट लागला, रिझल्ट लागण्याच्या अगोदरपासून बऱ्याच अकॅडमी मला येऊन भेटल्या. प्रत्येक अकॅडमीनं आपापल्या पद्धतीनं मार्केटिंग केलं. काही पॅम्पलेट आमच्या जवळ आली. अकॅडमीचे काउन्सिलर आले. त्या काउन्सिलरने आम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी माहिती दिल्या. परंतु सगळ्या प्रकारच्या अकॅडमीची माहिती आम्हाला मिळाल्यामुळं मी पालक म्हणून स्वतः जम्बलिंग झालो की आपली मुलगी घालायची कुठं. आणि वास्तविक पाहता मुलीला मार्क पण 100% मार्क पडली. त्यामुळं वाहेबल होण्याचं कारण एक झालं की पालकांची एक इच्छा होती की माझी मुलगी कुठल्या क्षेत्रामध्ये पाठवावी, कुठल्या ठिकाणी घालावी. पण ते वेगवेगळ्या अकॅडमी आल्यामुळं, मुलीची मार्क चांगले असल्यामुळं बऱ्याच लोकांचे मला सल्ले असायले की चांगल्या शहराच्या ठिकाणी मुलगी पाठवा, एखाद्या सिटीच्या ठिकाणी मोठ्या अकॅडमीला घाला. आणि त्याही गोष्टी मी ऐकल्या. मी संपूर्ण पुण्यामध्ये गेलो. पुण्यामधल्या सगळ्या अकॅडमी मी बघितल्या. काही अकॅडमीज मला आवडल्या पण माझ्या मुलीला आवडल्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं मला एक गोष्ट कळली की आपल्याला जरी एखादी अकॅडमी जरी आवडली तर आपली असणारी मुलगी किंवा आपला असणारा पाल्य हा त्या ठिकाणी मॅच होतोय का, त्या ठिकाणी त्याला कसं वाटतं यालाही आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. अगदी पुण्यासारख्या ठिकाणी जर मोठ्या मोठ्या अकॅडमी बघितल्या, बारामतीसारख्या ठिकाणी मी अकॅडमी बघायला गेलो. आता मनामध्ये एक विचार आला, पुण्यामधली सुद्धा अकॅडमी, एखादी अकॅडमी मला पसंत पडायची, एखादी अकॅडमी माझ्या मुलीला पसंत पडायची. बारामतीमध्ये गेलो, त्या ठिकाणी पण हीच अवस्था व्हायची. शेवटी मला असं वाटायला लागलं एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जर अकॅडमी जर मला पसंत येत नसेल, म्हणजे वास्तविक पाहता काही ठिकाणी दिखाऊ स्वरूप असायचं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असायच्या, क्लासरूम बघायला बरे वाटायचे, पण मला शिक्षक तेवढे कॉन्फिडेंटली वाटत नव्हते. शेवटी मी स्वतः शिक्षकी पेशात असल्यामुळं मला माझ्या मुलीला काय पाहिजे होतं, माझ्या मुलीची गरज काय का पालकाची गरज काय, ह्या नजरेतून पण आम्ही बघत होतो. आणि त्यामुळं मनामध्ये एक शंका अशी आली की शहरातल्या अकॅडमीमध्ये माझी मुलगी मॅच होत नाही किंवा शहरातल्या अकॅडमी मला आवडत नाही. आता राहिल्या ग्रामीण भागातल्या अकॅडम्या. मग ग्रामीण भागातल्या अकॅडमीत तर काय असू शकतं, मग एवढ्या मोठ्या शहरामध्ये नसेल तर ग्रामीण भागामध्ये काय असेल. म्हणून सहज की या अकॅडमीचे कुठलेही सर माझ्याकडे आले नव्हते. अगदी या विटा भागातल्या सुद्धा 3 ते 4 अकॅडमी माझ्याकडे आल्या. मुलीची मार्क बघून त्यांनी सांगितले 1 रुपया फी घेऊ नका. पण सगळं पैशापाशी नसतं, आपले 4 पैसे वाचतात म्हणून आपली मुलगी त्या अकॅडमीला पाठवायची. 4 पैसे वाचले पण त्या अकॅडमीनं आपल्या मुलीची वाया गेलेली ही वर्षे वाचवली पाहिजेत. प्रश्न पैशाचा नसतोय. पैशामध्ये झालेलं आर्थिक नुकसान आपण भरून काढू शकतो, पण त्या असणाऱ्या विद्यार्थ्याचं जर आयुष्यातला एखादी वेळ निघून गेली तर ते वेळेत झालेलं नुकसान आपण भरून काढू शकत नाही. आणि शेवटचा ट्राय म्हणून सहज की अकॅडमीची चौकशी करायचं म्हणूनच मी या ठिकाणी आलो नव्हतो. आम्ही दुसऱ्या कामासाठी विट्यामध्ये आलो होतो आणि माझ्या साडवाची मुलगी या ठिकाणी आहे, वेदिका फडतरे म्हणून. आता ती आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बघायला आलो. आल्यानंतर हा पूर्णपणे आम्ही तो पॅसेज बघितला, इथल्या बिल्डिंग बघितल्या, अकॅडमीला पाहिजे त्या पद्धतीनं होत्या. किंबहुना याहीपेक्षा मोठं लोकेशन मी बारामतीसारख्या ठिकाणी बघितलं. इथं आल्यानंतर अकॅडमीचे जे कोऑर्डिनेटर जे आहेत ते शैलेश सर, त्यांच्याशी मी बोललो. वास्तविक पाहता ते हिंदीत बोलत होते, मी मराठीत बोलत होतो. नंतर आम्ही हिंदीत बोलायला लागलो. पण माझ्या मुलीला जे पाहिजे ते या ठिकाणी मिळतं हे माझ्या मुलीनं तिथंच मला सांगितलं की पप्पा मला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. आता मुलीची इच्छा जर आली मला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे, मी याच ठिकाणी डन केलं. इथले शिक्षकांशी बोललो, गणितचे शिक्षक होते त्यांच्याशी बोललो. इथल्या टोटली काउन्सिलर सहित सगळ्या लोकांशी माझं बोलणं झालं. आणि माझे तिथं एक कॉन्फिडन्स माझ्या मनामध्ये असा तयार झाला की जे आपणाला पाहिजे ते या ठिकाणी मिळू शकतं. म्हणजे वास्तविक पाहता आपल्या भागातले असणारी लोक एक चांगलं शिक्षण मिळावं आणि चांगलं शिक्षण मिळण्यासाठी कोट्याला जातात. वास्तविक पाहता कोटा हे काय आहे मला यावर्षी माहीत पडलं. लांब लांब जातात पण तिथं गेल्यानंतर सुद्धा त्या मुलांना म्हणावं असं मिळतं का. म्हणजे देणारा जरी देत जरी आला तर आपली झोळी जर फाटकी असेल तर ते आपणाला घेता सुद्धा येत नाही. आज जर आणि इथं आल्यानंतर कळलं की कोटा पॅटर्नची लोक या ठिकाणी म्हणजे अख्खा कोटाच या ठिकाणी आला, कोट्याचा पॅटर्नच या ठिकाणी आला. आणि त्यामुळं मला त्याच वेळेला जाणीव झाली की या ठिकाणी माझ्या मुलीला जे पाहिजे ते या ठिकाणी मिळेल. आणि माझ्या मुलीचा हे का, माझ्या मुलीचं सांगणं आणि माझ्या मुलीची इच्छा
माझ्या मुलीला या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं. वास्तविक पाहता त्या अकॅडमी कशा आहे, तिथले शिक्षक कसे आहे, असा विचार करण्यापेक्षा आपण सुरुवातीला त्या अकॅडमीवरती विश्वास देणं गरजेचं आहे. त्या शिक्षकांच्यावरती आपण विश्वास देणं गरजेचं आहे. आणि हा विश्वास इथले असणाऱ्या सगळ्या शिक्षकांनी सार्थ केला. माझी मुलगी या ठिकाणी यायला लागली आणि येत असताना आम्ही पालक आहे, आम्ही पालक कधी लेक्चर हॉलला कधी बसलो नाही आणि बसलो तरी आम्हाला जेई कशाला म्हणतात आणि नीट कशाला म्हणतात हे आम्ही सांगू शकणार नाही. पण माझा स्वतःचा अनुभव असा सांगतो की माझी मुलगी जेव्हा या ठिकाणी यायला लागली, दिवसभर जे या ठिकाणी येईल, दिवसभर ज्या ठिकाणी होईल, सुरुवातीला 8-10 दिवस तर म्हणे मला पप्पा काही कळतच नाही, तर म्हणजे काय समजेना काय शिकवतेत किंवा काय. पण तिला मी म्हटलं सुरुवातीला 8-10 दिवस फक्त बसण्याचं काम कर. 8-10 दिवसानंतर जे तुझ्या डोक्याच्या वरनं जातं ते नक्की डोक्याला तुझ्या लागलेलं असेल. आणि 8-10 दिवसानंतर माझी मुलगी इथं काय शिकवलं जातं हे जसंच्या तसं घरी येऊन आम्हाला सांगायला लागली. कधी कधी आम्हाला वाटायला लागलं की ही जेईची तयारी आमचीच चालली का काही समजेना. आणि हे फक्त एका दिवसाचं नाही. सुरुवातीला कुठली जरी अकॅडमी जरी असली तर त्यांच्या ज्या टेस्ट सिरीज असतात, त्यांच्या ज्या परीक्षा असतात त्या 15 दिवसांना असतात किंवा महिन्यानं असतात. हे सुरुवातीला 1-2 महिने घेतले जातात. एकदा ॲडमिशनचा कोटा पूर्ण झाला की पूर्णपणे ते असणाऱ्या परीक्षकनं दुर्लक्ष केलं जातं. 15 दिवसामध्ये असणाऱ्या परीक्षा ही नंतर महिन्यावरती येतात. महिन्यावरती असणाऱ्या परीक्षा नंतर 2 महिन्यावरती जातात आणि नंतर हळूहळू त्यांचं प्रॅक्टिस म्हणून जे घेतली जाणारी परीक्षा बंद होते. पण सुरुवातीपासून ज्या टेस्ट सिरीज या ठिकाणी घेतल्या गेल्या, ज्या एक्झाम घेतल्या गेल्या, हे त्या टायमिंगला घेतल्या गेल्या. दर 15 दिवसाला मुलांचा रिझल्ट आमच्या ग्रुपवरती आम्हाला दिसायला लागला. म्हणजे हे शिकवत असताना या अकॅडमीने जे प्रकल्प राबवले, जे सुरुवातीला जी त्यांची जी ग्रीप होती ही शेवटपर्यंत तीच राहिली. आणि इथंच या अकॅडमीनं पालकांचा पहिल्यांदा विश्वास संपादन केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागातली असणारी अकॅडमी म्हणून हा पालकाचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन सुरुवातीला चेंज झाला. का तर इथं घातल्यानंतर सुद्धा मला बरेच पालक म्हटले की मुलगी तुम्ही विट्यात नाही घालायला पाहिजे होती, ग्रामीण भागामध्ये मुलगी नाही घालायला पाहिजे होती, पुण्यात घालायला पाहिजे होती, बारामतीत घालायला पाहिजे होती. बरेच पालक मला सांगत होते. पण आपल्यात एक मन आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोकांचं ऐकून ऐकून मी मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन आलो, पुण्याला जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो. पण माझ्या मुलीला तिथली अकॅडमी आवडली नाही. पालक हा अकॅडमीकडे बघताना तर इमारती कशा आहेत, त्या तिथलं हॉस्टेल कसं आहे, तिथं खायला कसं मिळतं, तिथं शिक्षक किती आहेत, एवढंच पालक बघतात. पण विद्यार्थी जेव्हा आपल्या नजरेतून एखाद्या अकॅडमीकडे बघतो तेव्हा त्या असणाऱ्या अकॅडमीची क्वालिटी काय आहे, तिथले शिक्षक कसे आहेत. माझी मुलगी तर आम्ही इथं ॲडमिशनला आलो पण नव्हतो, बघायला आलो तेव्हा माझी मुलगी शैलेश सरांना एकच बोलली, मला तुमचे गणिताचे शिक्षकच बघायचे आहेत, गणिताचे शिक्षक माझ्या पुढं आणून उभं करा. माझी मुलगी आणि सरांनी अक्षरशः इथं शिकवणारे शिक्षक माझ्या मुलीच्या पुढे आणून उभे केले होते. म्हणजे मुलांच्या अपेक्षा काय आहे, मुलांच्या अपेक्षेच्या नजरेतनं मी या ठिकाणी बघितलं आणि सुरुवातीपासूनचा असणारा रिझल्ट हा माझ्या मुलीचा हल्ला नाही. आता एक शैक्षणिक वर्ष, पहिलं वर्ष हे संपत आलं माझ्या मुलीच्या आयुष्यातलं. पण तरीसुद्धा एक पालक म्हणून माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी या ठिकाणी फक्त माझ्या मनानं निर्णय घेतला आणि माझा निर्णय हा चुकीचा नव्हता. आणि अजून एक मला गांभीर्याने एक गोष्ट माझ्या लक्षात असे आली की या भागामध्ये भरपूर अकॅडमी आहेत आणि त्या अकॅडम्या ह्या CET वरती जास्त भर देतात, JEE वरती जास्त भर दिला जात नाही. याचं कारण का, तर JEEचा रिझल्ट द्यायला जरा अडचणी येतात. फक्त JEE वरती जर भर दिला तर JEEचा रिझल्ट द्यायला अडचणी येतात. कारण का, तर JEE मध्ये जास्त विद्यार्थी बसत नाहीत. CET वरती जरा जास्त भर दिला हे बॅनरवरती फोटो दिसतात. म्हणजे प्रत्येक अकॅडमी हे पहिल्या वर्षी शिकवत असताना, दुसऱ्या वर्षीचे बॅच बाहेर पडत असताना, नंतर त्या बॅचला आमच्याकडे मुलं कशी वाढतील आणि मुलं वाढण्यासाठी फक्त बॅनरवरती फोटो कसे दिसतील याचा विचार करतात. आम्ही सर्वसामान्य पालक ग्रामीण भागातले आहेत. आम्हाला CET आणि JEE यातला फरक मुलं घातल्यानंतर आम्हाला कळायला लागला. आमच्या डोक्यात फक्त एवढंच इंजिनिअरिंग, पण त्या इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा काही गोष्टी, मग सिव्हिल इंजिनिअर असेल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असेल, एरोनॉटिकल इंजिनिअर असतील, आता AI म्हणून निघाले त्यात इंजिनिअरिंग चालू असेल. आम्हाला पहिलं फक्त इंजिनिअर एवढंच माहीत होतं, आम्हाला फक्त डॉक्टर एवढंच माहीत होतं. पण त्या डॉक्टर याच्या अंडर पण दाताचे डॉक्टर वेगळे आहेत, डोळ्याचे डॉक्टर वेगळे आहेत, BMS वेगळं आहे, MBBS वेगळं आहे, MD वेगळं आहे. हे आम्हाला या ठिकाणी कळलं. आणि हे कुठल्या माध्यमातून कळलं, की या ठिकाणी असणारे प्रत्येक विषयाचे शिक्षक हे त्या विषयातले हे मास्टर आहेत
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या मित्रांच्या पण अकॅडम्या आहेत. माझ्या मित्रांनी मला मी जेव्हा अकॅडमीचं नाव सांगितलं तेव्हा माझे मित्र म्हणले, तू चांगल्या ठिकाणी अकॅडमीला मुलगी घातलीस का? तर त्या ठिकाणी CETकडे लक्ष दिलं जातच, पण विद्यार्थ्याची क्वालिटी बघून JEEसाठी सुद्धा विद्यार्थी तिथं तयार केले जातात. इथं फक्त मार्केटिंगचा विचार केला जात नाही, बॅनरवरती फोटो किती लागतील याचा विचार केला जात नाही. आम्ही JEEमध्ये विद्यार्थी बसवल्यानंतर खरी क्वालिटी ही JEEमध्ये विद्यार्थी किती बसतात, मग आमचे 1 बसू किंवा 2 बसू, ही क्वालिटी जगासमोर आणण्याचा प्रयत्न या अकॅडमी केला. आणि निश्चितपणे मी एक पालक म्हणून मी सांगतो की माझ्या मुलीला जे या असणाऱ्या अकॅडमीचे शिक्षकांनी ज्या गोष्टी दाखवल्या, जी स्वप्न दाखवली, ही स्वप्न उघड्या डोळ्यांनी दाखवली, झोपून स्वप्न बघायला शिकवलं नाहीत. आज माझी मुलगी कॉन्फिडंटली मला सांगते घरात, की जसं तिनं मला 10वीत गेल्यानंतर मला सांगितलं होतं की पप्पा मला 100%च मार्क पडणार आहेत, आणि तिला 100%च पडली. आज माझी मुलगी मला कॉन्फिडंटली सांगते की मी CETची पण परीक्षा देणार आहे, द्यायची म्हणून मी CETची पण परीक्षा देणार आहे, आणि JEEची तर देणारच आहे. का तर मला नेहमी सांगते, मी CETचा विचार केला, CET बद्दल बोलायला लागली की आमचे शैलेंद्र कुमार सर मला असे म्हणतात की बडा सोचो, बडा सोचो, छोटा क्यों सोचतो. म्हणजे मोठी स्वप्न सुद्धा कुणी बघायची हे इथं सांगितलं जातं, आणि छोटी स्वप्न सुद्धा कुणी बघायची हे इथं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की मंजिलो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से नहीं हौसलों से उडान होती है. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं काम, आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वप्न निर्माण करण्याचं काम, आणि ती मोठी स्वप्न बघायची कशी हे अकॅडमीनं माझ्या मुलीच्या डोक्यामध्ये भरवलं. आणि माझी मुलगी मला आवर्जून सांगते की पप्पा JEE तर मी काढणारच, पण CETला मी महाराष्ट्रामध्ये फर्स्ट असणार आहे. हा कॉन्फिडन्स या असणाऱ्या अकॅडमीनं माझ्या मुलीच्या मनामध्ये भरवला. इथे काय शिकवलं जातं, आपल्या सरे लेकरं भविष्यात काय घडणार आहे, हे माझ्या असणाऱ्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघितलं की मला कळतं, की आम्हाला जाणवतं. आणि इथूनच मला एवढं म्हणावंसं वाटतं की आम्ही घेतलेला निर्णय हा चुकीचा निर्णय नव्हता. मला जेवढे भेटतात तेवढ्या लोकांना मी फक्त अपेक्षा अकॅडमी एवढंच नाव सांगत असतो. नावा नसणाऱ्या अकॅडमी खूप मोठ्या आहेत, इमारती नसणाऱ्या अकॅडमी खूप मोठ्या आहेत, पण क्वालिटी ना अकॅडमी ती पण काही ठिकाणी बॅनरवर पहिल्यांदा लिहिलं जातं की 25 वर्षाची अनुभवी, 25 वर्षाची परंपरा, 50 वर्षाची परंपरा. पण हे अकॅडमीचं मला वाटतंय एक पहिलीच बॅच आता बाहेर पडत असेल, माझ्या मुलीच्या रूपानं दुसरी बॅच बाहेर पडत असेल. अकॅडमी जरूर नवीन आहे, पण अकॅडमीमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत ते नवीन आहेत, ते पक्के अनुभवी आहेत आणि त्या विषयातले मास्टर आहेत. याची जाणीव मला या ठिकाणी झाली, आणि मी घेतलेला निर्णय हा चुकीचा नव्हता हे मला समजलं. माझ्या मुलीचं असणारं स्वप्न, माझ्या मुलीच्या मनातलं स्वप्न, एक बाप म्हणून, एक पालक म्हणून आमच्या डोळ्यामधलं असणारं स्वप्न, हे स्वप्नांची पूर्तता या ठिकाणी नक्की होणार आहे याची मला खात्री आहे. आणि एवढंच मला या असणाऱ्या आजच्या दिवशी मला असं सांगू वाटतं.